तर नमस्कार मित्रांनो, व्यवस्थेवर आलो होतो तर इथं ह्या पायलीने पाणीपुरीच्या पुऱ्या तळल्यात. लय मस्त लागून राहायचं, भात करायचा आहे. तर हे बघा पिसाळ आणि राहिली खावायची. एका ठिकाणी बसून खाय ना, हे पोरं पाय. आणि हे बघा तिथं हे सगळे बसलेत. हे बघा अक्का आली, अक्का रस्त्यावर राहिली आणि मामी इथं धुणं धुवून राहिल्यात. तर बघा बाबूचा कसा दात हालत, दातीवर हालून बुक्की आणू का बाबू? ह्या पहिलवानची बुक्की आण. तरी पाणीपुरीच्या पुऱ्या एकदम कडक. या कल्याणीने रस आणलाय प्यायला आणि या बाबूने इथं पाणी सांडिलंय. तर हे बघा कसं पाणी पितोय. हे बघा इथं मका बिका सगळं व्यवस्थित केलंय. तर घरात मस्त क्लिअर हवा येऊ राहिली, पण गरम लय होऊ राहिलं, उष्णता झाडा येऊ राहिल्यात. आज वातावरण पहा काय क्लिअर आहे. तर मित्रांनो, काल ह्या बाबूचे यशचे लय भांडणं झाले ते काल. यो बाबू एकदम हानीत होता, स्वतःलाच हानीत होता. हान रे बाबू परत तसं. अरे बाब्या तसं कर ना डबल. रात्रीवाणी, अरे रात्रीवाणी कर ना डबल. मग अरे हान त्याला एकटाला. हा ते असं ऐ करे रे बाबा आता तसं. तर हे बघा कसं ऊन पडलंय, लय शहरात लय गरमी राहती. हे बघा ते दिसचा पोंग अजून पडलं, त्याला कुत्र सुद्धा खायना. आणि हे लहान पोरं खात्यात काही पण आणून. तर हे बघा ही पाहिली एवढं उन्हात खिचडी करून राहिली. खायला करती पाहिली मार खायचं काय तुला. तर हे बघा दादा कसे बोलत आहेत गिरायकांना, पाहुण्यांना कसे बोलत आहेत. दादाला बोलवायचे नाही एकदम. पाहिले तुला काही बोललो होतं का मी? तर हे बघा असा वाटतो राहिली ती मध्ये काहीतरी. पाहुणे थांबलेत म्हणे कोणच्यात. हे बघा नांद्या कसा उभा आहे. यो नांद्या आमचा 4-5 वेळा शिमीगोंड्यात पळलेला आहे. दोनदा 3दा लय जिंकलेला पण आहे. फायनल मारलेली आहे त्यांनी 4-5 वेळा. तर हे बघा आत्ताच उन्हाचं वातावरण होतं, तर अचानक सगळीकडं सावली झाली. आता पाऊस पण येत होता, म्हणजे थेंब एकदम बुरबुर नॉर्मल पत्रे कसे वाजते बारीक वाळू फेकल्यावर तसं वाजत होतं. आणि ते बघा तिथं दादा ऊस तोडू राहिलेत. आणि ते बाबू आत्ता इथं उभा होता, पळाला बरं का ते. तर बघा कसा ढग वाजत मित्रांनो, एकदम हलका आवाज. आणि हे इथं बसलेत कवाचे तासापासून. हे बघा इथं कायऱ्या तोडीत होते, मस्त कायऱ्या नेलीत ते. हे बघा नख लावी देत पोरं, कायऱ्याला नख लावी देत पण तोडीत नाही. आणि गिराईक इथं कायऱ्या तोडीत देत. चांगले 7-8 कायऱ्या नेल्या त्यांनी. विजा पण चमकू राहिल्यात बरं का इकडं समोर या बंगल्याच्या वर. तर अचानक ऊन येतं, कधी अचानक सावली. तर बघा मला आवाज दिलाय. हे बघा इथं ढग नाही एवढं, आणि इकडं खाल्लाकडं किती ग पण पावसाचं वातावरण झालंय. सारा पाऊस तिकडे गेलाय. आणि 5-6 वाजता काल मी जेव्हा दूध आणायला गेलतो तेव्हा पण लय पाऊस चालू होता. तर काय आवाज देऊ राहिले काही नाही. तर हे बघा मित्रांनो, ते पायलीनं भात केलाय. ती पायली म्हणती, पायलीच्या सगळीकडे चर्चा आहे लय भारी भात करती. पण मित्रांनो असं काहीच नाही, ती फक्त अफवा आहे. एक प्रकारची अफवा कशी पसरती देत मार्केटमध्ये, तसंही ती पायलीला काय भात देत नाही जमत. पायलीला फक्त खायचं जमत, खायचं. तिला काय भात देत एवढं करता नाही येत. सगळे खायला बसलेत. तर मित्रांनो आता आम्ही पण जातो नेवाशाला, बराच वेळ झालाय. आणि हे बघा ही पायली आवाज देऊ राहिली.
तर नेवाशाला जायचंय, थोडं काम आहे, तर भेटूया आपण आता पुढच्या व्लॉगमध्ये.